या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत एव्हरेज. एव्हरेज म्हणजे काय मराठीमध्ये? सरासरी. सरासरी म्हणजे मधली संख्या. तर सरासरी म्हणजे काय? तर सर्व निरीक्षणांची बेरीज म्हणजे जेही सगळे आपले ऑब्झर्वेशन असतील त्या सर्वांची बेरीज भागेला निरीक्षणांची संख्या म्हणजे जेवढे ऑब्झर्वेशन असतील, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स ते खालती असतील आणि सर्व ऑब्झर्वेशनची बेरीज ती इथे अंशामध्ये असेल आणि छेदामध्ये निरीक्षणांची बेरीज सर्व. सो एव्हरेज इक्वल टू सम ऑफ ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. मग यावरून सम ऑफ ऑब्झर्वेशन्स काय मिळेल आपल्याला? हे इकडे भागेला आहे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, तर सम ऑफ ऑब्झर्वेशन्स आपल्याला मिळेल एव्हरेज गुणेला नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. आता आपल्याला माहित आहे नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या संख्या? तर 1 2 3 4 याप्रमाणे नैसर्गिक संख्या आहे. समसंख्या म्हणजे काय? ज्याही संख्या दोनाच्या पटीत आहेत त्या समसंख्या म्हणजे 2 4 6 8 याप्रमाणे. विषम संख्या म्हणजे काय? तर 1 3 5 7 याप्रमाणे या सर्व तुमच्या विषम संख्या आहे. तर लक्षात घ्या, पहिल्या n जर आपण नैसर्गिक संख्या घेतल्या तर त्यांची बेरीज नेहमी n गुणेला n अधिक 1 भागेला 2 असते. नंतर पहिल्या n नैसर्गिक संख्यांची सरासरी जर आपण बघितली, पहिल्या n नैसर्गिक संख्याची सरासरी नेहमी n अधिक 1 भागेला 2 असते. आणि कुठल्याही संख्या जर लगातार असतील किंवा त्यांच्यामध्ये जर गॅप जर सेम असेल तर त्या संख्यांची सरासरी तुम्ही या फॉर्म्युल्याने काढू शकतात. लगातार संख्यांची सरासरी म्हणजे फक्त पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेला 2. सर्व संख्यांची बेरीज करायची गरज नाही. फक्त त्या संख्या लगातार जर असल्या किंवा त्यांच्यामध्ये जर फरक हा सारखा असला तर त्या संख्यांची सरासरी म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेला 2. नंतर पहिल्या n समसंख्यांची जर सरासरी काढायची झाली आपल्याला, पहिल्या n समसंख्यांची सरासरी म्हणजेच n+1 असते आणि पहिल्या n विषम संख्यांची सरासरी काढायची झाली तर तो नेहमी n असतो. उदाहरण, महत्वाचं उदाहरण, खालील संख्यांचा सरासरी शोधा. आता खालील संख्यांचा सरासरी जर शोधायचा आहे तर आपल्याला किती संख्या आहेत त्या बघाव्या लागतील. त्या किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे इथे n ची व्हॅल्यू 9 आहेत. म्हणजे सरासरी म्हणजे काय? अंशामध्ये सर्व अंकांची बेरीज करायची आणि छेदामध्ये किती अंक आहेत ते लिहायचे. म्हणजे सर्व अंकांची बेरीज म्हणजे 145 अधिक 356 अधिक 660 अधिक 421 अधिक 554 अधिक 835 अधिक 236 अधिक 781 अधिक 962 भागेला 9. या सर्व संख्यांची बेरीज होते 4950 भागेला 9. 4950 भागेला 9 म्हणजे झालं 9 5 45, बाकी राहिले 4. 9 5 45, बाकी राहिला 0, वरून घेतला 0 म्हणजे तुमचा इथे भागाकार येतो 550, म्हणजे सरासरी तुमचा येईल 550. आता खालील संख्यांचा सरासरी शोधायचा आपल्याला. तर बघा, या खालील संख्या कोणत्या? 1 2 3 4 5 6 11 पर्यंत म्हणजे या लगातारच्या संख्या आहेत. लगातारच्या संख्यांचा सरासरी आपण बघितलेला आहे की पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेला 2. बरोबर आहे? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेला 2 म्हणजे 1 अधिक 11 म्हणजे 12 भागेला 2 म्हणजे 6. यांचा सरासरी हा 6 येईल. नंतर खालील संख्यांचा सरासरी शोधा. परत तसंच आहे 2 5 8 11 14 17 20. आता आपण बघतो इथे यात कोणत्याही दोन संख्या घ्या, यांच्यामधील फरक नेहमी 3 येतोय. बरोबर आहे? 2 आणि 5 मधला फरक 3, 14 आणि 17 मधला फरक 3. म्हणजे ह्या पण लगातार संख्या आहेत. इथे प्रत्येक दोन संख्यांमधील फरक हा 3 आहे. म्हणून सरासरी म्हणजे काय? परत पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेला 2 म्हणजे 2 अधिक 44 म्हणजे 46 भागेला 2. 46 भागेला 2 म्हणजे 23. म्हणजे सरासरी तुमची 23 येईल. नंतर पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांचा सरासरी. पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांचा सरासरी म्हणजे काय? 1 2 3 50 पर्यंत. म्हणजे इथे पण ह्या लगातार संख्या आहेत. त्यांचा सरासरी म्हणजे काय? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेला 2 म्हणजे 50 अधिक 1 भागेला 2 म्हणजे 51 भागेला 2. 51 भागेला 2 म्हणजे काय येईल ते तुमचं? 25.5. परत महत्वाचं उदाहरण आहे. 7 मुलांची वय अनुक्रमे 15 वर्ष, 17 वर्ष, 20 वर्ष, 19 वर्ष, 18 वर्ष, 16 वर्ष व 21 वर्ष आहे. तर त्यांच्या वयाची सरासरी काय असेल? आता इथे किती मुलं आहेत? हे 1 2 3 4 5 6 7 मुलं आहे. म्हणून n ची व्हॅल्यू 7 आहे. म्हणून सरासरी बरोबर सर्व वयांची बेरीज 15 अधिक 17 अधिक 20 अधिक 19 अधिक 18 अधिक 16 अधिक 21 भागेला एकूण वय म्हणजे 7. आता या सर्व वयांची बेरीज होते तुमची 126. 126 भागेला
7 म्हणजे 7 एक 7. अच्छा, बाकी राहिले 5. 5 वरून घेतला 6 म्हणजे 7 8 56 म्हणजे तुमचा इथे सरासरी काय आलाय 18. परत पुढचं उदाहरण महत्वाचं. 10 व्यक्तींचे सरासरी वय 35 वर्ष आहे. लक्षात घ्या, 10 व्यक्तींचे सरासरी वर्ष 35 वर्ष आहे. जर एका व्यक्तीचे वय जोडले म्हणजे एक व्यक्ती आणखी जोडला म्हणजे 10 चे 11 झाले, तर सरासरी तुमची 2 वर्षांनी वाढते. म्हणजे 11 व्यक्तींची सरासरी ही 2 वर्षांनी वाढते. म्हणजे किती होईल ती 35 अधिक 2 37 होईल. तर शेवटी जोडलेल्या व्यक्तीचे वय किती, म्हणजे आपण हा जो 11वा व्यक्ती जोडला त्याचं वय किती येते आपल्याला शोधायचं आहे. आता आपल्याला काय दिलं आहे, 10 व्यक्तींचे सरासरी किती दिले 35. म्हणून सर्व 10 व्यक्तींचे वय किती असेल तर 10 व्यक्तींचे वय बरोबर 10 गुणिला 35. सरासरी 35 आहे, त्याच्यामुळे 10 गुणिला 35 झाले तुमचे 350 वर्ष. आता आपल्याला काय दिलेलं आहे की एका व्यक्तीचे वय जोडले तर सरासरी तुमची 2 ने वाढते. म्हणजे 35 अधिक 2 67. आता एक व्यक्ती जोडल्यानंतर एकूण किती व्यक्ती झाले, 10 अधिक 1 11 व्यक्ती. म्हणून 11 व्यक्तीचे वय म्हणजे किती झाले तुमचे, त्यांची सरासरी 37 आहे. मग ह्या 11 गुणिला 37 करायचं म्हणजे 11 व्यक्तींचं वय किती झालं 407. म्हणजे 10 व्यक्तींचं वय 350 होतं, त्यात एक व्यक्ती जोडला, मग एकूण वय किती झालं 407. म्हणून शेवटी जोडलेल्या व्यक्तीचे वय किती असेल तर 407 वजा 350 म्हणजे 57 वर्ष. म्हणजे शेवटी जोडलेल्या व्यक्तीचं वय किती असेल 57 वर्ष. नंतर पुढचं उदाहरण आहे, क्रिकेट संघातील 11 खेळाडूंपैकी 50 किलो वजनाच्या एका खेळाडूच्या जागी नवीन खेळाडू आल्यास सरासरी वजन 2 किलोने वाढते. इथे पण त्याचप्रमाणे 11 खेळाडूंची क्रिकेट टीम आहे, त्यांच्यापैकी 50 किलो वजनाचा एक खेळाडू त्यांनी कमी केला आणि त्याच्याऐवजी एक नवीन खेळाडू वाढवला. त्याचं वय तो सरासरी केल्यानंतर ते वजन 2 किलोने वाढले. तर नवीन आलेल्या खेळाडूचं वजन काय असेल, बरोबर आहे. आता आपल्याला माहित आहे की 11 व्यक्तींचे सरासरी वजन हे 2 किलोग्रामने वाढलेले आहे. म्हणजे की एकूण किती वाढले असेल ते 11 गुणिला 2 म्हणजे 22 किलोग्रामने ते वाढलेलं आहे. आता बदली खेळाडूंचे वय किती आहे 50, बरोबर आहे. बदली खेळाडूचं वय 50 आहे आणि आपलं वय कितीने वाढत आहे 22 ने वाढत आहे. म्हणून नवीन खेळाडूचे वय किती असेल तर बदललेल्या खेळाडूचे वय अधिक एकूण वाढलेले वय म्हणजे 50 अधिक 22, बरोबर आहे. म्हणजे 50 अधिक 22 एवढं त्या नवीन खेळाडूचं वय असेल. नंतर पुढचं उदाहरण आहे, 3 धनसंख्यांच्या सरासरीचा 1/3 म्हणजे सरासरी घ्यायची आधी आणि त्याचा 1/3 घ्यायचा. ही सर्वात मोठ्या संख्येपेक्षा 8 ने कमी आहे. म्हणजे सर्वात जी मोठी संख्या असेल त्याच्यापेक्षा 8 ने कमी आहे. 1/3 तर सरासरीचा. सर्वात लहान संख्या व मधली संख्या यांची सरासरी 8 आहे, तर सर्वात मोठी संख्या कोणती. मग आपण 3 संख्या ABC मानू. त्या 3 धनसंख्या आपण मानू A, B आणि C. त्यातली A ही सर्वात लहान संख्या असेल आणि C ही सर्वात मोठी संख्या असेल आणि B ही तुमची मधली संख्या असेल, बरोबर आहे. त्यांचा सरासरी आपण A मानू. तर दिलेल्या कंडिशन नुसार काय तुम्हाला, तर त्यांची सरासरी म्हणजे काय, तर त्या तिन्ही संख्यांची बेरीज भागेला 3. आता आपल्याला काय कंडिशन दिली आहे की सरासरीचा 1/3 म्हणजे सरासरीचा 1/3 हा सर्वात मोठ्या संख्येपेक्षा 8 ने कमी आहे, बरोबर आहे. 8 ने कमी आहे, त्याच्यामुळे सर्वात मोठी संख्या जी आहे C, त्यातून आपण ह्या सरासरीचा 1/3 वजा करू म्हणजे C वजा 1/3A आणि तो 8 ने कमी म्हणजे त्यांच्यामधला फरक किती आहे 8 आहे. म्हणजे C वजा 1/3A बरोबर 8. आता A ची व्हॅल्यू म्हणजे सरासरी A अधिक B अधिक C भागेला 3 इथे टाकली आपण. म्हणजे काय झालं C वजा 1/3 गुणिला कंसामध्ये A अधिक B अधिक C भागेला 3 बरोबर 8. आता इथे 1/3 आणि इथे पण 3 आहे, म्हणजे 3 गुणिला 3 तुमचे 9 झाले. म्हणजे C वजा A अधिक B अधिक C भागेला 9 बरोबर 8. मग ह्या टर्मला आपण इक्वेशन 1 ने डिनोट केलेला आहे. आता आणखीन आपल्याला काय दिलेलं आहे की सर्वात लहान व मधली संख्या यांची सरासरी 8 आहे. आता सर्वात लहान संख्या तुमची A आहे आणि सर्वात मधली संख्या म्हणजे मधली संख्या B आहे. त्याचा सरासरी म्हणजे काय, दोघांची बेरीज भागेला 2, त्यांचा एव्हरेज A अधिक B भागेला 2 बरोबर 8 दिलेला आहे. हा 2 इकडे भागेला आहे, इकडे आल्यानंतर तो गुणिला होऊन जाईल म्हणजे 8 गुणिला 2 होऊन जाईल. म्हणजे A अधिक B ची व्हॅल्यू आपल्याला 16 मिळाली. आता इथे A अधिक B दिसतोय आपल्याला, इथे आपण मग 16 टाकू शकतो. मग इथे A अधिक B 16 टाकायचा आहे. म्हणून इक्वेशन 1 वरून C जसा तसा वजा A अधिक B च्या ठिकाणी आपण 16 टाकला, बरोबर आहे. 16 अधिक C भागेला 9 बरोबर 8. मग ह्या संज्ञेला आपण
9 ने जर गुणलं सर्व टर्मला तर सी ला 9 ने गुणल्यानंतर 9C होऊन जाईल. इथे जर सी ने गुणलं तर हा सी आणि सॉरी हा इथे 9 ने गुणलं तर हा इथे 9C होऊन जाईल. ते 9 ने गुणलं तर हा 9 आणि वरचा 9 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे ते फक्त वजा 16 अधिक सी उरेल आणि ते 9 ने गुणलं तर 9 8 72 होईल. म्हणजे 9C वजा 16 अधिक सी बरोबर 72. ते कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे त्याच्यामुळे कंसातल्या प्रत्येक संख्येचं चिन्ह बदलेल. म्हणजे हा झाला वजा 16 आणि हा अधिक सी झाला तुमचा वजा सी बरोबर 72. म्हणून 9C आणि वजा सी म्हणजे 8C. हा वजा 16 उजवीकडे घेऊन जायचा म्हणजे हा अधिक 16 झाला. म्हणजे हा उजवीकडची संख्या झाली तुमची 72 अधिक 16 म्हणजे 88. म्हणजे 8C ची व्हॅल्यू तुमची 88 झाली. म्हणजे सी ची व्हॅल्यू तुमची 11 झाली बरोबर आहे. याला 8 ने भागितल्यानंतर सी ची व्हॅल्यू मिळेल 88 भागिले 8 म्हणजे 11. म्हणजे सर्वात मोठी संख्या काय आली तुमची 11. नंतर पुढचं उदाहरण आहे, जर सलग 5 विषम नैसर्गिक संख्यांची सरासरी 37 असेल. म्हणजे 5 विषम संख्या दिलेल्या आपल्याला आपल्याला माहिती आहे विषम संख्या कशा असतात 3, 5, 7, 9 याप्रमाणे. म्हणजे त्यांच्यामधील जो गॅप आहे कोणत्याही दोन लगातार संख्यांचा लागतो किती आहे 2 बरोबर आहे. मग आपल्याला दिलेला आहे सलग 5 विषम नैसर्गिक संख्यांची सरासरी 37 असेल तर त्यापैकी सर्वात मोठी विषम संख्या कोणती. म्हणजे यातली आपल्याला सर्वात मोठी विषम संख्या शोधायची आहे. आपल्याला सलग 5 संख्या. मग आपण काय करू आपल्याला माहिती आहे विषम संख्यांमधले फरक काय आहे 2 आहे. मग पहिली संख्या जर x घेतली आपण विषम संख्या तर पुढची संख्या काय येईल x अधिक 2. परत त्यात 2 मिळवायचे म्हणजे पुढची संख्या मिळेल तुम्हाला x अधिक 4. परत 2 मिळवायचे म्हणजे आपल्याला मिळेल x अधिक 6. परत 2 मिळवायचे म्हणजे x अधिक 8. म्हणजे या 5 संख्या झाल्या लगातारच्या 5. आपल्याला काय दिलं आहे त्यांची सरासरी 37 आहे. म्हणजे या सर्वांची बेरीज करायची x अधिक x अधिक 5 अधिक x अधिक 4 अधिक x अधिक 6 अधिक x अधिक 8. त्याला 5 संख्या असल्यामुळे 5 ने भागायचं आहे. इथे याला 5 ने भागितलेलं आहे. या सर्वांची आपण बेरीज केलेली आहे 5 ने भागितलं बरोबर 37. सरासरी आपल्याला 37 दिलेली आहे. आता इथे बघा 2 4 6 8 यांची बेरीज करू आपण. 2 आणि 4 6 6 आणि 6 12 12 आणि 8 20 हे 20 लिहिले. आणि x किती वेळा आलेला आहे 1 2 3 4 5 वेळा x आलेला आहे. म्हणजे हा झाला तुमचा 5x. म्हणजे 5x अधिक 20 भागेला 5 बरोबर 37. हा इथे भागेला 5 आहे. इकडे आल्यानंतर तो गुणेला 5 होऊन जाईल. म्हणजे पुढच्या स्टेपला इथे 5x अधिक 20 बरोबर 37 गुणेला 5. परंतु 37 गुणेला 5 म्हणजे 185. हा अधिक 20 इकडे आल्यानंतर वजा 20 झालाय. म्हणजे 5x ची तुमची व्हॅल्यू झाली 185 वजा 20. 185 वजा 20 म्हणजे 165. 5x ची व्हॅल्यू 165. हा 5 इकडे गुणेला आहे. इकडे आल्यानंतर तो भागेला होऊन जाईल. म्हणजे x ची व्हॅल्यू येईल तुमची 165 भागेला 5. 165 भागेला 5 म्हणजे 33. म्हणजे इथे x ची व्हॅल्यू आपल्याला 33 मिळालेली आहे. परंतु आपल्याला इथे काय विचारलंय सर्वात मोठी विषम संख्या. सर्वात मोठी विषम संख्या कोणती तुमची x अधिक 8. म्हणजे तुम्हाला मोठी संख्या शोधायची आहे सर्वात. त्याच्यामुळे x अधिक 8 ची तुमची व्हॅल्यू येईल. सर्वात मोठी विषम संख्या x अधिक 8. x ची व्हॅल्यू 33 आहे. म्हणून 33 अधिक 8 बरोबर 41.